एका धार्मिक कार्यक्रमाहून येत असताना सेवानिवृत्त शिक्षकाच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारची धडक बसल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पतीच्या मृत्यूची वार्ता ऐकून पत्नीने लगेचच प्राण सोडल्याची घटना धामारी तालुका शिरूर येथे घडली आहे। पती पत्नीच्या एकाच दिवसाच्या निधनाने गावात शोककळा पसरली। त्यानंतर सायंकाळी या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार केले। यावेळी उपस्थित लोकांनी आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। शांताराम सहादू निर्मळ वय वर्षे 19 राहणार निर्मळ वस्ती धामारी व शकुंतला शांताराम निर्मळ वय वर्ष 72 असं दाम्पत्याचं नाव आहे। कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे। निवृत्त शिक्षक शांताराम निर्मळ यांच्या चुलत भावाच्या अंत्यविधीनंतरच्या विधीवरून शांताराम हे त्यांच्या दुचाकीहून घराकडे येत होते। शिक्रापूर बाजूने पाबळच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ब्रेझा कारची निर्मळ यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली। कार रस्त्याचे कडेला असलेल्या एका शेडवर जाऊन आदळली। अपघातात शांताराम निर्मळ हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही वार्ता त्यांची पत्नी शकुंतला यांनी ऐकताच पतीच्या निधनाच्या विरहाने पत्नी शकुंतला निर्मळ यांनी लगेचच प्राण सोडले। याबाबत गणेश निर्मळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे। पोलिसांनी विनायक गणपत पारके राहणार मुखई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।